गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपणा सर्वांचं परत एकदा या गुरुगौरव एका पॉडकास्ट चॅनलमध्ये स्वागत आहे. आज माझ्याबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री सुधीर कुलकर्णी आहेत. या श्री गुरुसेवा सत्संग मंडळ वाशीचे फाउंडर मेंबरही आहेत आणि अतिशय ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळे त्यांना महाराजांचा सहवास हा त्या काळापासून म्हणजे 85-86 पासून लाभलेला आहे. तर आज आपण त्यांना त्यांच्या गुरूंबद्दलच्या आठवणी आणि त्यांचे जे विचार आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला जरा तुम्ही आम्हाला हे सांगाल का की तुमचं बालपण आणि धार्मिक वातावरण कसं होतं याबद्दल थोडक्यात सांगितलं तर. आता माझं सगळं शिक्षण लहानपणीचं माहीमला लोकमान्य विद्यामंदिरमध्ये मी होतो. घरातलं वातावरण हे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असतं तशा प्रकारचंच होतं. पण आमच्याकडे धार्मिक वातावरण होतं. सोळं नेसून आणि संकल्प सोडून रोज पूजा करायची. आणि म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी ते ऐकत आलेलो आहे की हे एक अव्याहत चालू असायचं. त्यात आणखीन एक बॅकग्राऊंड म्हणजे अशी की माझे वडील हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळे आम्ही माहीमला राहत असल्यामुळे सावरकरांच्या घरी जाणं येणं किंवा त्यांचा परिचय होता. अशा प्रकारच्या वातावरणात मी वाढलो. मग हे सगळं असल्यामुळे तुम्ही गुरूंकडे तर ओढ तुमची लागलीच असेल किंवा ते कसं झालं हे जरा सांगा तर बरं होईल. आता त्या बाबतीत बघितलं तर आमच्या घराण्यामध्ये कुणी गुरु केल्याचं ऐकवत नाही आमचं. तर पहिल्यांदाच आम्ही ह्याच्यामध्ये परिचित झालो ते म्हणजे माझी बहीण सौ रवळगावकर. ते माझे मेहुणे रवळगावकर. तर त्यांच्याकडे आम्ही एकदा सहज गेलो होतो आणि नेमकं त्यावेळेस गुरुदेव गोळेसाहेबांच्या घरी जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये यायचे. एक आठवडा असायचे आणि आमचं हे न ठरले तर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते चालले होते स्कूटरवरनं. तर मला एवढंच म्हणाले की चल आमच्याबरोबर. आणि एवढ्या इशाऱ्यावरती आम्ही शीतलादेवीमध्ये सोसायटीमध्ये राहायचे गुरुदेव. तर तिकडे गेलो
तर बघितलं तिथे खाली सगळं स्टॉल किंवा असं हे स्वरूप सगळं धार्मिक असं दिसलं. जिने चढून वर जातोय तर जसजसं त्यांचं घर जवळ आलं तर एक वातावरणातली पवित्रता जाणवायला लागली की हे काहीतरी वेगळं आहे. घरामध्ये फुलांच्या माळा, अत्तराचा घमघमाट, उदबत्ती, धूप, हे सगळं वातावरण म्हणजे असं धार्मिक आणि प्रसन्न वातावरण होतं. म्हटलं चांगलं. आणि प्रत्यक्ष आतल्या खोलीमध्ये गुरुदेव आसनस्थ होते. तर तिथे गेलो आणि त्यांचं मुखकमल पाहिल्यानंतर मी संपूर्णपणे मलाच विसरून गेलो की हे काहीतरी वेगळं रूप आहे, अतिशय पवित्र आणि काय म्हणतात त्याला हाईट ऑफ इट ज्याला म्हणता येईल की अशा प्रकारचं इतकं प्रसन्न वातावरण होतं आणि त्यांचं मुखकमल होतं. त्यांच्या मागे तेजोवलय सुद्धा मला जाणवलं. म्हणजे ते कदाचित मानसिक असेल पण मला जाणवलं की आपण ह्या रूपाला शरण जायला पाहिजे. हेच माझे गुरुदेव असं बघितल्यानंतरच मी त्यांच्या प्रेमात पडलो म्हणायला हरकत नाही. असं म्हणजे प्रथम दर्शनीच तुम्ही त्यांच्या चरणी लीन झाला. सगळ्यांच्या बरोबर नमस्कार केला आणि मग मी ते वातावरण विसरू शकलो नाही की बा हे खूप प्रसन्न आणि आपण न सोडणारे चरण न सोडण्याची हे ठिकाण आहे. आणि अशा प्रकारे मी त्यांच्याशी रुजू झालो त्यांच्या चरणी. मग त्यानंतर कसं म्हणजे तुमचं मग पुढचा प्रवास कसा झाला? पुढचा प्रवास म्हणजे मग काय व्हायचं की गुरुदेवांकडे जाण्यापूर्वी सुद्धा म्हणजे हे 1982 सालची घटना आहे. त्यावेळेस 1 वर्षाचा मुलगा होता माझा लहान, सुदर्शन. तर त्याच्या आधी गुरुदेवांचे आशीर्वाद आमच्या घरी यायचे, त्याचं वाचन वगैरे असं चालायचं. म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं ते त्या दिवशी, परंतु त्यामुळे असं म्हणजे मेवण्यांच्याकडून तुम्हाला ते महाराजांचे जे काही लिखित प्रकाशित त्यावेळेस आशीर्वाद यायचे. पुस्तकं नव्हती त्यावेळेस पण आशीर्वाद यायचे, तर ते सगळं त्याचं वाचन चालायचं. त्यामुळे मला हे सगळे माहिती होती बॅकग्राऊंड. मग नंतर आम्ही गुरुदेवांकडे नगरला दर्शनाला जायला लागलो रवळगावकरांमुळे. आणि मग हळूहळू 4 उत्सव आणि मग एरवी सुद्धा मधूनच जाऊन रविवारी दर्शन घेणं वगैरे असं चालू होतं. ते करता करता बैठकींना आपोआपच रविवारी सकाळी बैठक असायची, तर त्याच्यामध्ये आम्ही असायचो. तर तिथे मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं की घरातल्या कर्त्या पुरुषांनी घरातली पूजा करावी. आणि हे ऐकल्याबरोबर मला शॉक बसला, कारण मी करत नव्हतो. तर म्हटलं हे आपल्यासाठीच गुरुदेवांनी आज हा विषय काढलाय आणि आपल्याला सांगितलं. तर ते ऐकून मी घरी आल्यानंतर अक्षरशः दुसऱ्या दिवसापासून मी पूजा करायला लागलो. ती हयात म्हणजे आजपर्यंत अजूनही ती गुरुकृपेने चालू आहे. तर अशा प्रकारे गुरुदेवांचं तिथे जे म्हणजे प्रवचन नसायचं, परंतु ते विचार मांडायचे ते ऐकूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर अशा प्रकारे ही सुरुवात झाली. आणि मग नंतर मग गुरुदेवांना विचारून मुंबई सत्संगामध्ये तेव्हा मी जॉईन झालो. त्याच्यानंतर ठाण्याला 1988 साली ठाणे सत्संग मंडळ स्थापन झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिकडे शिफ्ट केलं, ठाण्याला गेलो. तर ठाण्या सत्संगामध्ये त्यावेळेस असा स्वतःचा हॉल नव्हता, तर आम्ही घरोघरी सत्संग व्हायचे दर महिन्याला. यावेळेस माझ्याकडे तर पुढल्या वेळेस तुमच्याकडे असं. तर एकदा आमच्याकडे सत्संगाची बैठक होती. तर आम्ही सगळ्यांचं बघून त्याप्रमाणे मनोभाव आहे सगळं साफ सफाई स्वच्छता हे करून गुरुदेवांचं जेवढं आपल्याला प्रामाणिकपणे करता येईल तेवढं सगळी व्यवस्था करून आम्ही बसलो होतो. आणि घर तसं लहान होतं, म्हणजे मी सध्या वाशीला राहतो त्याच घरामध्ये ती बैठक होती. तर घर लहान होतं, त्यामुळे दाटीवाटीने लोक बसलेली होती. आणि काय आश्चर्य बघा की सत्संग सुरू झाला आणि एक 5-10 मिनिटामध्ये फ्यूज गेल्यासारखं असं वाटलं. आणि ते तिथे एक सेंटरला झुंबर होतं काचेचं, म्हणजे 1-1.5 किलो वजन असेल त्याचं, आणि खाली अणकुचीदार टोक होतं. ते पडलं. आणि गुरुदेवांची कृपा, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुदेवांचीच कृपा आम्ही अनुभवतोय. ते पडलं ते बरोबर असं 3 लोकांच्या मांड्यांच्या मध्ये त्रिकोणामध्ये पडलं, कुणाला लागलं नाही.
ते 8-9 फुटावरून पडलं तरी फुटलं नाही, कुणाला इजा झाली नाही. मग आम्ही गुरुदेवांना सांगितलं पुढल्या आठवड्यामध्ये की म्हटलं असं असं गुरुदेव आम्हाला अनुभव आला. ते म्हणाले ही गुरूंच्या अस्तित्वाची तुम्हाला खूण, म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल परंतु जे कोणी नवशिके आलेले असतील सत्संगामध्ये त्या लोकांना कळावं की गुरु ही काय शक्ती आहे, त्याची प्रचिती त्यांनी दिलेली आहे, असं हे गुरुदेवांचं वाक्य त्याच्यावरती त्यांनी सांगितलं. तर कुलकर्णी साहेब, मग वाशीमध्ये सत्संग सुरू झाला आणि वाशीमध्ये ही महाराजांचं स्थान निर्माण झालं. तर या स्थानाबद्दलच्या तुमच्या काही आठवणी त्या स्थानाबद्दल सांगण्यापूर्वी मी जरा तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगतो की काय झालं की आम्ही वारंवार गुरुदेवांकडे जायचो दर्शनाला, त्यामुळे सगळं आपण पाहूनच शिकतो. तर मुंबई सत्संगामध्ये आम्ही असतानाच बघितलं की प्रत्येकजण गुरुदेव 8 दिवस मुंबईमध्ये यायचे, त्यावेळेस आपल्या घरी बोलवायचे. तर आम्हालाही दोघांना नवरा बायकोना अशी जाणीव झाली की आपण पण त्यांना आमंत्रण करावं. मग 1 वर्ष आमंत्रण केलं, ते म्हणाले नाही म्हणून. पुढल्या वर्षी आमंत्रण केलं, नाही म्हणून. 3रे वर्षी केलं, नाही म्हणून. पण आम्ही काही चिकाटी सोडलेली, म्हटलं असू दे, जेव्हा आपला नंबर लागेल तेव्हा लागेल. परंतु त्याच्यामागे काही गुरुदेवांच्या खुणा असतील, कदाचित आमचे पाप कमी व्हायची असतील किंवा जे काही असेल ते तो हिशोब करून त्यांनी 1 वर्ष आम्हाला परवानगी दिली. म्हणाले पुढल्या वर्षी, म्हणजे हे गुरुदेवांचं वाक्य, पुढल्या वर्षी मला बरं नसलं तरी मी कुलकर्णी तुमच्या घरी येणार. आणि त्याप्रमाणे ते आले. तर ते साल होता 1991 जानेवारीला पहिल्यांदा आले. नंतर 92 साली तुम्हाला आठवत असेल तर ते द्वारकेला गेले होते डायरेक्ट, म्हणजे मुंबईमध्ये उतरले पण विमानतळावरनं डायरेक्ट गेले होते. त्यानंतर 93ला आले, त्यानंतर 94ला आले आणि 95ला आले. असं 5 वेळा आमच्याकडे गुरुदेवांचे चरण लागलेले आहेत. 2 वेळा पहिल्यांदा घरात आले आणि मग नंतर आमच्या म्हणजे वाशी सत्संग स्थापन व्हायचं होतं, पण तरी आम्ही गुरुदेवांनी गोळेसाहेबांनी त्यावेळेस एक सांगितलं होतं की तुम्ही आता सत्संगाला येता आणि घरी जाता, तर एकदम पुढल्या महिन्यामध्ये इकडे याल, त्याच वेळेस सत्संगाशी तुमचा संपर्क आहे हे काही बरोबर नाही. आणि ते जे सांगायचे ते प्रत्येक गोष्ट गुरुदेवांशी चर्चा करून सांगायचे. तर त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक सत्संगाच्या सभासदाच्या घरी सत्संग सुरू झाला पाहिजे, असं तुम्ही करा. आता सुरुवातीला कुणी नसेल तर तुम्ही आणि तुमची बायको, मुलगा असं बसा फोटो पुढे आणि सत्संग करा. तर हे केल्यानंतर आम्ही काय की आज्ञा झाली की त्याचं तंतोतंत पालन करायचं, ह्या भावनेने आम्ही सुरुवात केली. मग असं करत करत, नाही तर त्यावेळेस वाशीमध्ये दूधवाला आणि पेपरवाला याच्या पलीकडे 3रा माणूस आमच्या ओळखीचा नव्हता, अशी परिस्थिती होती. परंतु मग हळूहळू आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो. मग असं करत 5 लोक, 10 लोक, 15 लोक असं करत 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 तर तो सत्संग स्थापन व्हायला वेळ होता. परंतु त्याच्या आधीच आम्ही गुरुपौर्णिमेला वगैरे एकत्रितपणे येऊन गुरुदेवांना काहीतरी सेवा अर्पण करायची. अशा प्रकारचं आपोआपच त्या गोष्टी घडत गेल्या. आणि द्वारकेचा मगाशी मी उल्लेख केला, तर द्वारकेला गुरुदेवांचा वर्धापन दिन ठाणे सत्संगातर्फे साजरा झाला. तर त्यासाठी तुम्हाला कल्पना आहे की 1001 किलोमीटर लांब आहे. मग त्यासाठी 2-3 वेळा आमच्या कमिटी मेंबर जाऊन तिकडे सगळी तयारी करून, पाहणी करून, हे ते सगळं. मग ह्याच्यामध्ये मला फार जवळून काम करायला मिळालं, ही गुरुकृपाच आहे. आणि असं करत करत म्हणजे इतक्यात सेवा करायला मिळाल्या. म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की गुरुदेवांना दुपारी बामूत कुक्षी झाल्यानंतर पेपर वाचायला लागतो हे आम्हाला कळलं होतं. मग कळलं होतं तर मग आता ह्याची अंमलबजावणी कशी करायची, तर म्हणाले कुलकर्णी बघा तुम्ही. मग त्याप्रमाणे आम्ही इंडियन एअरलाइन्स म्हणा, काय विमानं जातात तिकडे भुजला, भुजून मग ते सगळे अरेंजमेंट करून त्या भुजच्या माणसाकडून कुरिअरचा माणूस ठरवून त्याला सांगायचं, त्या पायलटकडनं ते कलेक्ट करायचं आणि पार्सल आम्हाला द्वारकेला आणून द्यायचं. आणि दुपारी 3 वाजता गुरुदेवांना झोपून उठल्यानंतर तो पेपर टेबलावर टिपावर ठेवायचा तिकडे. तर तो पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले, म्हणाले अरे वा, म्हणे
तर त्यांची ती जी प्रसन्न अवस्था होती ती पाहूनच आम्हाला धन्य वाटलं की बाबा ठीक आहे, खरंच गुरुदेव आपल्याकडून सेवा करून घेतात. तर अशा प्रकारे चिकाट त्यांनी सेवा करून घेतल्या. आणि तो सोहळा संपल्यानंतर गुरुदेवांनी स्वतःच, पाटणकर आमचे अध्यक्ष होते, त्यांना सांगितलं की तुमचे जे काय 4-5 कार्यकर्ते असतील त्यांना बोलवा. आणि आम्हाला गुरुदेवांनी स्वहस्ते वस्त्र पांघरलं. तर हा आमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा अविस्मरणीय प्रसंग आहे. प्रसंग आहे की गुरुदेवांच्या हस्ते आपल्याला वस्त्र पांघरलं. म्हणजे आध्यात्मिक भाषेत असं म्हणतात की ते आपल्या पापांवरती पांघरून असतं. तर तो आपल्याला, आणि गुरुदेवांच्या चरणी आल्यानंतर आम्हाला एक जाणवलं होतं की ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे आपल्याकडे. म्हणजे लहान मुलं खेळताना ते म्हणतात ना, ते काय त्यांच्या गेममध्ये असतं, तसं आपल्याला अभय असलेली ही शक्ती आहे की त्यामुळे आम्हाला भीतीही माहीत नाही. कुठली गोष्ट काही करायची असेल की गुरुदेवांना विचारायचं जाऊन आणि हे करायचं. तर त्याचाच उदाहरण म्हणून असं झालं की एकदा जानेवारीमध्ये गुरुदेव गोळ्यांकडे आले असताना त्यांना आम्ही नवरा बायको जाऊन नमस्कार केला आणि उठलो. तर ते नमस्कार करताना माझ्या मिसेसच्या डोक्यामध्ये भूमीमधून गुरुदेवांच्या चरणांपासून अशी एक संवेदना आली की आपण गुरुदेवांचं निवासस्थान बांधूया, असा संकल्प घेऊन ती उठली. म्हणजे तिला कानात ऐकायला आलं की हे आपल्याला अशी प्रेरणा झालेली आहे. ती उठली आणि मग बसमध्ये आम्ही वाशीला यायला निघालो. तर ती मला कानाशी म्हणाली की असं असं मला जाणीव झालेली आहे, तर आपण करूया. म्हटलं काय वेडीस का? म्हटलं असे निवासस्थान बांधणं हे आपल्या, म्हणजे त्यावेळेस मी स्वतः 560 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये राहत होतो. त्यामुळे म्हटलं, म्हणजे मी पहिल्यांदा काही ऍक्सेप्ट केलं नाही ते. पण नंतर मग विचार करायला लागल्यानंतर, कारण काय झालं, त्याला कारण एक होतं की आम्ही वाशीमध्ये राहत होतो आणि तिथे कोणते त्या बेळगावच्या त्यांचा मठ किंवा आश्रम आमच्या घराच्या जवळच आहे आणि त्यांचं उद्घाटन नुकतंच झालं होतं आणि आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. तर ते पाहून आल्यानंतर मग आम्हाला पण अशी जाणीव झाली की सिडको जर का स्वस्तामध्ये धार्मिक संस्थांना प्लॉट देत असेल तर आपण ह्याचा का लाभ घ्यायचा नाही. मग तिथून जी चक्र सुरू झाली. मग आम्ही त्यावेळेस गुरुदेव पण वाशीला आले होते. तर त्यांना आम्ही विचारलं, त्याच वर्षी त्यांनी सत्संगाची स्थापना झाली हे डिक्लेअर केलं की वाशी सत्संग स्थापन झालेला आहे 1993 डिसेंबर 14 डिसेंबर. तर ते झालं, ते ऐकलं त्यांचं. आम्ही नमस्कार केला त्यांना आणि लगेच प्रश्न विचारला की गुरुदेव आपल्या निवासस्थान बांधायला आम्हाला परवानगी हवी आहे. काय तुमचं वय काय, तुम्ही काय करताय, तुमच्याकडे सभासद किती आहेत, अजून मंडळ आत्ता स्थापन होते आणि तुम्ही हे काय मागताय. मग आम्ही पण त्यावेळेस काय बोळ आलो होतो माहित नाही. गुरुदेवांना सांगितलं की तुमची शक्ती एवढी प्रचंड आहे की तुम्ही हो म्हणाला तर काहीही अशक्य नाहीये. अशक्य ते शक्य करते गुरुदेव. तर असं काहीतरी सांगितलं त्यांना. मग ते मी 2 मिनिटं विचार केला आणि दोन्ही हात उंचावून आशीर्वाद दिले. म्हणाले तुमच्या मनासारखं हो. पण ते बोलताना ते म्हणाले पण एवढं जर का तुम्ही करता तर 100-150 लोक तरी सभासद तुमचे व्हायला पाहिजेत, असा त्यांनी आशीर्वाद तर त्याच्यामध्येच देऊन टाकला. आणि मग ते गुरुदेवांच्या वाणी एकदा बाहेर पडली तोंडातून की ते कार्यरत होते. असं करत 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 मग आम्ही सिडकोकडे गेलो. तर ते म्हणाले की अरे तुमच्याकडे सभासद किती आहेत, तुमचं मंडळ आत्ता स्थापन झाल्यानंतर किती सभासद आहेत. मग हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि ते म्हणाले कमीत कमी 100 लोक तरी पाहिजेत ना, तरच आम्ही तुम्हाला प्लॉट द्यायचा विचार करू. एवढी माहिती घेऊन आलो आणि कॅलेंडर बघितलं तर 4च दिवसांनी महाशिवरात्र होती आणि आम्हाला स्वस्त पडतं ह्या उद्देशाने असेल कोपरखाण्यामध्ये प्लॉट पाहिजे होतं. कारण वाशीमध्ये तेव्हा कमर्शियल झालं होतं, खूप सारे दर होते. तर म्हटलं ते काय आपल्याला परवडणार नाही म्हणून कोपरखाण्यात. तर म्हणून त्यांच्याशी बोलताना आम्ही म्हटलं कोपरखाण्यात पाहिजे. तर त्यावेळेस ते म्हणाले की असं पाहिजेत सभासद. तर आम्ही काय केलं,
आपल्याला स्टॉल लावायची सवय होतीच गुरुदेवांचं साहित्य घेऊन मंदिराच्या बाहेर. तर आम्ही टेबल खुर्ची घेतली आणि महाशिवरात्रीला सकाळी 7 वाजता जाऊन तिथे स्टॉल लावला आणि एक छत्री असते ती उभी केली आणि तिथे बसवलं लोकांना, की म्हटलं येईल त्याला सांगायचं की तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर द्या. ते लिहून घेतलं आणि संध्याकाळपर्यंत 125 नावं तयार झाली. त्याची झेरॉक्स काढली आणि दुसऱ्या दिवशी नेऊन दिली त्यांना, आमची ही यादी आहे. ती बघितल्यानंतर मग रितसर सगळा प्रोसेस सुरू झाला. आणि त्यावेळेस इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं की त्या सिडकोच्या अधिकाऱ्याने आम्हाला त्याचा काही बाऊ केला नाही. ते म्हणाले ठीक आहे, हे ठेवून द्या तुमच्याकडे, हे काही दाखवू नका मला. असं करून हळूहळू या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग पोलिसांची परवानगी लागते, नंतर ह्याची मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल जाते अप्रुव्हलला प्लॉटसाठी. मग ते रेकमेंड करतात, ते म्हणतात तुम्हीच प्लॉट निवडा कुठे ते, त्यांचं रजिस्टर टाकतात समोर, हे रिकामे प्लॉट असलेली ही फाईल आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठला पसंत पडतोय ते बघा. असं करत करत मग ते सगळे आम्ही प्रोसिजर्स फॉलो केले आणि एक जागा निवडली. करत करत मुख्यमंत्र्यांकडे गेलो. तर त्यावेळेस परत गुरुदेव प्रत्येक पावलाला आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे आणि अनुभव द्यायचे. तर तिथे गेलो तर पहिल्यांदा ते जे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आहेत ते आपल्या डोंबिवली सत्संगामधले भातखंडे हे तिथे होते. मग त्याने आम्हाला इंटरनल सगळी माहिती करून दिली की बघ काय करा, डूज अँड डोंट डूज सगळं सांगितलं. मग त्याप्रमाणे मी फाईल तयार केली आणि मग मिसेस गेली तिकडे आणि ते जे बोंगीरवार म्हणून ते कमिशनर म्हणजे त्या काळातले, तर ते तिथे त्यांचे मुख्य सचिव म्हणून होते. मुरली मनोहर जोशी होते मुख्यमंत्री, तेव्हाची गोष्ट आहे 95-94 सालची. तर ते बोंगीरवारांनी ती फाईल दाखवल्यानंतर म्हणाले की अरे गुरुदेवांकडे तर मी परवाच जाऊन आलो, नगरला ते काही कामासाठी गेले होते त्यावेळेस ते जाऊन दर्शन घेऊन आले होते. त्यामुळे आमचं काम गुरुदेवांनी परत इतकं सोपं करून टाकलं की बोंगीरवार म्हणाले त्यांच्या असिस्टंटला, ही फाईल ते नागपूरला अधिवेशन असतं दिवाळी अधिवेशन, आपल्या ह्याच्यात बॅगेमध्ये टाकून दे ही फाईल, आपण आता घेऊन जाऊ. आणि इतकं सोपं, सहज आणि सुंदर काम झालं की सगळं गुरुदेव तिथे नगरला बसून 250 किलोमीटरवरती बसून सगळं त्यांचं बारकाईने लक्ष असायचं आणि सगळ्या गोष्टी सोयी सुविधा इतक्या सुलभ करून दिल्या त्यांनी की अशा प्रकारे फाईल मिळाली आणि अप्रुव्हल झालं. अशा प्रकारे आम्हाला प्लॉट मिळाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी कलकत्त्याला बदली झाली. मी भारत पेट्रोलियममध्ये नोकरीला होतो. बदली झाल्यानंतर तर जायलाच पाहिजे, त्याला काही इलाज नाही. मग ते काम तिथंच ठप्प झालं. 98 एप्रिलमधली ही घटना. 98 एप्रिलला प्लॉट मिळाला. मग 2 वर्षांनी त्या दरम्यान मी आमच्या सिनियर मॅनेजमेंटशी बोलत होतो की बाबा मला लवकर घरी पाठवा. तर काय घाई आहे म्हटलं, काही नाही म्हटलं, माझी फॅमिली तिकडे असते, मी एकटाच आहे इकडे. म्हणाले बघू. आणि मग असं करता करता ते त्यांच्या लक्षात होतं. तर ऐन वेळेस काय झालं, इकडे मुंबईमध्ये व्हॅक्युम निर्माण झाली आणि त्यांना माझ्या पोस्टचाच एक जागा तिकडे खाली होती. ते म्हणाले रात्री 12 वाजता आमच्या जनरल मॅनेजरचा फोन आला, तू म्हणाल तस ना तुला जायचं म्हणून, केव्हा जाशील म्हटलं, तुम्ही म्हणाल तर उद्या पण जातो मी. असं करून सगळीकडे गुरुदेवांचं लक्ष होतं. 2 वर्षात माझी बदली परत इकडे झाली. मग 2000 साली आम्ही काम सुरू केलं. आणि अजून एखादा अनुभव आता सांगायचा? ह्याच बाबतीत सांगतो की याचं बांधकाम सुरू झालं. मग पैसे सगळ्या भक्तांनी अगदी उदारतेने आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि ह्या बिल्डिंगचं काम सुरूच होतं. बरं, आता ह्याच्यावर गंमत अशी आहे की मी जरी इंजिनियर असलो तरी मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला बिल्डिंग बांधायचा अनुभव नव्हता आणि इतरही काही ज्ञान नव्हतं, अर्थशास्त्राचं पण ज्ञान नव्हतं आणि काही नाही. परंतु गुरुसारखा असता पाठीराखा म्हणतात, त्याची प्रत्येक क्षणी आम्हाला आठवण आलेली आहे की काही झाले की त्यांचा धावा केला की ते येऊन ह्यानं त्या रूपाने येऊन मार्गदर्शन करून हे काम मार्गी लावायचे. आमच्या घरामध्ये एक सरस्वतीचा फोटो होता.
आणि त्याच्यामध्ये कमळामध्ये सरस्वती बसली असं तो फोटो होता. आणि तो असा मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे जाता येता नेहमी तिकडे लक्ष द्यायचं. तर त्याचा परिणाम म्हणून डोक्यावरती असं झालं की मला एका स्वप्नामध्ये त्या फोटोमध्ये सरस्वतीच्या जागी गुरुदेव बसलेले आहेत असं दृश्य दिसलं. आणि काय चमत्कार बघा की ते कमळ हळूहळू जिवंत झालं, म्हणजे आणि त्याच्या पाकळ्या हळूहळू हळू उघडतात आहेत आणि त्याच्यातून गुरुदेव प्रत्यक्ष प्रगट झाले. ते फोटोमध्ये होते पण त्या कमळामधून ते गुरुदेव प्रत्यक्ष प्रगट झाले आणि आम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिले. त्यांनी म्हणाले काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल असा आशीर्वाद दिला आणि ते गुप्त झालं, स्वप्न संपलं. तर अशा प्रकारे प्रत्येक क्षणी कुठलाही प्रॉब्लेम आला, काही माहिती नाही आपल्याला की ते गुरुदेव आपले हुकमाचा एक अशा प्रकारे त्याला माझं वैयक्तिक एक उदाहरण द्यायचंय की गुरुदेव बैठकीमध्ये जे सांगतात ते सर्व लोकांना कळावं यासाठी मी हा अनुभव सांगतोय. नाही तर याच्यामध्ये माझी प्रौढी वगैरे काही नाहीये. की गुरुदेवांनी सांगितलं होतं की म्हणजे एका प्रत्यक्ष बैठकीत मी ऐकलं होतं की वंश परंपरा ही कुलदेवतेपासून सुरू झालेली असते. घराण्याचा मूळ पुरुष त्यांना मानत असतो, तेव्हापासून कुलदेवतेची कृपा घराण्यावर चालत आलेली असते आणि म्हणून आपण जास्तीत जास्त कुलदेवतेची सेवा करावी असं त्या संदर्भामध्ये गुरुदेवांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन विचार केला की आपण कुलदेवतेचं काय करतो. आमच्या कुलदेवता तुळजापूरची भवानी. तर आमच्या घराण्यात अशी प्रथा होती की कोणाचं लग्न झालं की जायचं आणि कुलदेवतेला नमस्कार करून तिची सेवा करायची. असं फक्त लग्न झाल्यानंतर करायचं असतं एवढीच माहिती होती. मग आता हे ऐकल्यानंतर म्हटलं गुरुदेवांनी आपले कान उघडले. तेव्हापासून आम्ही कुलदेवतेची सेवा म्हणजे प्रामाणिकपणे आणि जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे असं करत गेलो. आणि ही तहायात आपण करतोय पण कधी आम्ही अशी अपेक्षा नाही ठेवली की गुरुदेवांनी काय सांगितलंय आणि आपण आता ही सेवा करतोय म्हणजे आता इतकी वर्ष झाली असा कधी हिशोब केला नाही. म्हणजे आम्हाला ही सवयच नव्हती की गुरुदेवांनी सांगितलं की ऐकायचं आणि तो विषय तिथेच थांबवायचा, फक्त सेवा चालू ठेवायची. असं करता करता अशी परिस्थिती निर्माण झाली की आमचा वंश खुंटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि अचानक आमच्या सुनेला लग्नाच्या नंतर 8 वर्षांनी पुत्ररत्न झालं. तर असं आहे, गुरुदेवांनी जे जे त्या बैठकींमध्ये सांगितलेलं आहे तो निरोप सगळ्यांपर्यंत जावा यासाठी मी हा अनुभव सांगतोय की गुरुदेवांनी खरंच आम्हाला पारमार्थिक आणि लौकिक अर्थाने सगळ्याच दृष्टीने त्यांची गुरुकृपा पूर्णपणे आमच्या कुटुंबावर आहे, सत्संगावरती आहे आणि आपल्या सगळ्या समूहावरती आहे. आणि याच्याबद्दल मी प्रत्येक गोष्ट ही जी जी घडलेली आहे, जे जे अनुभव आहेत ते फक्त गुरुकृपेमुळेच होऊ शकले आणि झालेले आहे. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. तर हा जो आजचा एपिसोड आहे हा अत्यंत आनंददायक आहे. तरी तुम्ही सर्वांनी याला लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं ही आपल्याला विनंती. श्री गुरुदेव दत्त.